आजकल बच्चों और बच्चियों के चरित्र पवित्र नहीं है, तो अच्छे कैसे आएंगे? हमारी माताओं बहनों के पहले रहन सहन देखो, और आज बच्चे बच्चियां कैसी पोशाकें पहन रहे हैं, कैसे आचरण कर रहे हैं। एक लड़के से ब्रेकअप, दूसरे तिकडे काही सो कॉल्ड पाश्चिमात्य लोकांना महाराज खरे बोलले म्हणून राग आलाय. आता महाराज जे बोलले त्याच्यामध्ये कुठेच काही चुकीचं नव्हतं. ना त्यांनी पोरींचा अपमान केला, महिलांचा अपमान केला. महाराज फक्त बोलत होते लॉयल्टी बद्दल. लॉयल्टी जे प्रभू श्रीरामांकडून आपण शिकलोत ना, एकनिष्ठ, त्याबद्दल बोलत होते. अरे जनावरांना आपल्यापेक्षा जास्त अक्कल आहे माहिती आहे. ते पेंग्विन एकच जोडीदार असते त्याचा, उल्लू माहिती आहे. उल्लू, तुम्ही जे आता उल्लू बनून फिरताय त्या उल्लू सारखं वागा ना. आयुष्यभर एकच जोडीदार असते. राजहंस, जर त्या राजहंसाचा पार्टनर गेला, इहलोकी गेला, तर ते राजहंस स्वतः जीव देते. आणि भारत आहे हा, या भारतामध्ये भारताची संस्कृती हेच सांगते की आपण लॉयल राहिलं पाहिजे. मग राग कोणाला माहिती आहे? ज्या सो कॉल्ड लोकांनी पाश्चिमात्य संस्कृती अंगीकारली आहे त्यांना राग आला आणि त्यांनी महान संत प्रेमानंद महाराजांबद्दल अनाप शनाप बोलायला लागले. अरे ज्या महाराजांनी पिढी सुधारवण्याचं काम केलं, महाराजांमुळं लाखो नाही करोडो लेकरं बदलली, त्यांचे विचार बदलले, त्यांचे आचार बदलले, त्यांचं जीवन बदललं. ते महाराज चुकीचं कसं बोलू शकतात? ते बोलणारच नाहीत. आणि जे व्हिडिओ काटून टाकतात ना तुम्ही, लानत आहे तुमच्यावरती. लॉयल राहायला शिका. हे जे कॉन्ट्रोवर्सी करत फिरताय ना तोंड दाखवून की महाराज चूक, अरे तुम्ही किती शहाणे ते बघा ना आधी. हा काय म्हणजे किती, म्हणजे भारतीय संस्कृती आहे, या भारतामध्ये तुम्ही पाश्चिमात्य गोष्टी घेऊन येणार, त्यासारखं वागणार आणि तुम्ही महाराजांना म्हणणार की महाराजांनी अपमान केला. अपमान वगैरे काहीच नाही. ते फक्त लॉयल्टी बद्दल बोलत होते, ते फक्त एकनिष्ठतेबद्दल बोलत होते. आणि ज्यांनी कोणी विरोध करताय ना, खरं सांगू का, समजून जा ना तुम्ही.